हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल. आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज आपण खरं तर डिझायनर ब्लाऊज संपूर्ण स्टिच करणार आहोत. खरं तर हा जो काही डिझायनर ब्लाऊज आहे याचं खूप ट्रेंड चालू आहे आणि खूप रिक्वेस्ट होत्या. आणि खरं तर ना हा ब्लाऊज आपला ऑलरेडी कटिंग सुद्धा झालेला आहे. सो कटिंगचा व्हिडिओ याआधी मी शेअर केलेला आहे. तर आज आपण हा कटिंग केलेला ब्लाऊज संपूर्ण स्टिच करणार आहोत. तर गळा कसा कटिंग करायचा, खरं तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मार्किंग सांगितली होती गळ्याची वगैरे. तर आज आपण तो स्टिच करणार आहे. तर कॅनव्हास पेपर लावून डिझायनर ब्लाऊज जो आजचा आहे तर तो कसा स्टिच करायचा हे डिटेल सांगणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे त्याला बऱ्याचदा आपण बॅक साईडला हुक बनवत असतो, पण बऱ्याचशा कमेंट्स होत्या की हाच पॅटर्न आम्हाला पुढचा हुक कशा लावायच्या आणि सेम असाच कसा स्टिच करायचा. सो आज आपण फ्रंटलाच हुक लावणार आहोत, तरी सुद्धा ब्लाऊजचा पुढचा भाग डिझाईनचा बनवणार आहोत. सो इन डिटेल संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे. शोल्डर कसं जोडायचं, डिझायनर बाही असेल तर सेंटर पॉईंट डिझाईनचा बरोबर मध्यभागीच येण्यासाठी कशा पद्धतीने जोडलं गेलं पाहिजे, ब्लाऊजची उंची कमी जास्त होऊ नये, त्याचबरोबर ब्लाऊजची फिटिंग जी बऱ्याचदा प्रॉब्लेम्स येतात की फिटिंगची लाईनच सरळ येत नाही. सो ती व्यवस्थित सरळ येण्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत ब्लाऊजला फिटिंग टाकली गेली पाहिजे. सो हे सगळं मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे. अर्थातच आज आपण डिझायनर ब्लाऊज अगदी परफेक्ट कम्प्लीट स्टिच करणार आहोत आणि संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे. त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न देखील करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा ब्लाऊज स्टिच करणं खूपच इझी जावं यासाठी. सो ह्या पद्धतीने जर तुम्ही स्टिच केलं तर नक्कीच तुम्हाला जमेल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी असा ब्लाऊज स्टिच केला नसेल, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा डिझायनर ब्लाऊज शिवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो चला मग सगळ्यात आधी खरं तर मी तुम्हाला साडी दाखवते. तर ही आहे साडी आणि त्यावरचा ब्लाऊज पीस. खरं तर ब्लाऊज पीस आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे. आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर याची कटिंगचा व्हिडिओ, त्याचबरोबर बॅकनेक डिझाईन, बाही डिझाईन हे मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर चॅनलवर डिटेल व्हिडिओ शेअर केलेले आहे. आणि आज आपण आता हा उरलेला ब्लाऊज म्हणजे संपूर्ण फ्रंट पार्ट डिझाईनचा आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्याचा फ्रंट नेकचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे. सो असा आपण संपूर्ण फॅन्सी लुक मधला हा ब्लाऊज आज स्टिच करणार आहोत. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की जो काही आपला प्रिन्सेस ब्लाऊजचा कटोरी पार्ट आहे तर तो आपण ऑलरेडी इथे स्टिच केलेला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलेला आहे. त्याचबरोबर एक्स्ट्राचा कटिंग सुद्धा केलेला आहे. ठीक आहे. बरोबर दोन वेगवेगळ्या साईडचं. पण जो काही आपला साईड पार्ट आहे तर याचं आपण अजून काही स्टिच केलेलं नाहीये, कारण की हा कॅनव्हास गळा लावून आपल्याला स्टिच करायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण जी काही पुढच्या गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत किंवा जे काही फॅन्सी लुकमध्ये हा संपूर्ण ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर याचं बरेचसे ब्लाऊजला आपण बॅक हुक लावत असतो किंवा साईड चेन लावत असतो, फ्रंटला आपण हुक लूक लावत नसतो. पण आता सध्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की हा ब्लाऊज आपण फ्रंट पार्टला म्हणजे पुढच्या भागाला हुक लूक लावून स्टिच करू शकतो का? तर हो, करू शकतो. खास यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा छान डिझायनर फॅन्सी लुक मधला ब्लाऊज पुढच्या साईडनी हुक लुक लावून कसा स्टिच करायचा हे आता बघा. कॅनव्हासवर गळ्याची ऑलरेडी मार्किंग झालेली आहे. तर ब्लाऊज कटिंगच्या व्हिडिओमध्येच मी कॅनव्हास गळ्याची कशी मार्किंग कटिंग करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा, मग आता सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही गळा आहे तर हा सेंटर पासून कट करायचा आहे, म्हणजे दोन वेगवेगळे पार्ट करायचे आहे. एक साईडचा एक आणि दुसऱ्या साईडचा एक, लेफ्ट आणि राईट. ठीक आहे. सो अगदी सावकाश मी हे इथे कट करून घेतलेलं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिकचे पार्ट्स ऑलरेडी सेपरेट कट केलेले आहे. अस्तरचा पार्ट मध्यभागी जॉईंट आहे तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात, म्हणजे दोन व्यवस्थित वेगवेगळ्या साईडचे पार्ट्स होतील. खरं तर आधी गळा रेडी करून नंतर हे कट केलं तरी सुद्धा चालणार आहे, पण मेन फॅब्रिकचा पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे. सो त्यामुळे मग मी इथे कॅनव्हासचा गळा पण कट केला आणि अस्तरचा पार्ट सुद्धा. आता हे दोन्ही पार्ट बरोबर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. ठीक आहे. आणि त्यावर आपल्याला ठेवायचं आहे आपण कटिंग केलेले हे अस्तरचे पार्ट व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला. दोन्ही पार्ट्स एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात, तर तसं होऊ देऊ नका. आणि त्यानंतर त्यावर ठेवलेले आहे आपण कटिंग केलेले कॅनव्हास गळे दोन वेगवेगळ्या साईडला. ठीक आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा, गळ्याच्या कडेकडेने आपल्याला इथे टीप मारायची, म्हणजे जी मार्किंग केलेली आहे ना
एक्झॅक्टली त्यावरच, अजिबात शेप चेंज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला शेप तयार होणार आहे. त्याबरोबर बघा मी इथे कापडी नॉट बनवून घेतलेले आहेत, जे आपल्याला इथे डिझाईनसाठी लागणार आहे. रेडीमेड गोल्डन यूज केले तरी सुद्धा चालणार आहे. आता हे आपल्याला मध्यभागी टाकायचे आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्यभागी, त्याच्यावर हा कॅनव्हास पेपर वेगळा राहणार आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. तर या पद्धतीने मी आतल्या साईडने नॉट टाकून घेतलेला आहे. पुन्हा सांगते, अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्यभागी जो काही आपण कॉर्नरला कोना काढला होता ना त्याच्यामध्ये, आता पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि मग अगदी सावकाशपणे आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे, जी काही आपण एक गळ्याची मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली त्यावरच. आता आपण दोन्ही पण साईडचे पार्ट सोबतच इथे स्टिच करतोय, जेणेकरून दोन्ही पार्ट सोबतच तयारही व्हावे आणि तुमच्या ते इझिली लक्षात यावं यासाठी सुद्धा. आता ह्या पार्टला सुद्धा त्या कोपऱ्यावर आपल्याला नॉट टाकायची आहे. तर आपण म्हणजे ती खरं तर हा पार्ट तयार झाल्यानंतर पण तुम्ही लावू शकतात, पण आता स्टिच करताना लावल्यावर काय होईल की ती इनविजिबल लागली जाईल आणि त्यामुळे ना नेकला, ब्लाऊजला सुंदर असं प्रॉपर फिनिशिंग येईल आणि ते लुकला पण छान दिसेल. खरं तर म्हणजे लुक मस्त येईल. सो त्यामुळे मग आपण आधीच इथे टाकलेलं आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, गळ्याचं मधलं सगळं संपूर्ण एक्स्ट्राचं कट करायचं, म्हणजे कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक आणि अस्तर, आणि किंचितचं मार्जिन ठेवायचं, म्हणजे 1/2 इंच असं म्हटलं तुम्ही तरी सुद्धा चालेल. सो बघा मग मी ते कट करून घेतलं. त्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहेत आता छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावे. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा आपण हे सरळ केलं आणि नॉट किती परफेक्ट असा आलेला आहे. तर हे नॉट बरोबर आपला मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्यभागी लागलं गेलेलं आहे, इनव्हिजिबल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण हा पार्ट इथे सरळ करून घेतला आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर त्याच्या पण मध्ये म्हणजे गळ्याच्या मधलं जे काही एक्स्ट्राचं होतं ना, तर ते कट करून घ्यायचं आणि प्रॉपर छान शेप यावा फिनिशिंगसाठी. तर इथे छोटे छोटे कट्स मारायचं. महत्वाचं म्हणजे कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जाणार नाही याची आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली आपण हे सरळ करून घेतलं. सो अगदी प्रॉपर पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायची आहे दापटीप. तर बघा मग आता इथे दापटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण फिनिशिंग सहित गळा रेडी होणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण गळ्याची फिनिशिंग जर बिघडली तर पुढच्या डिझाईनला काहीच अर्थ राहणार नाही, ब्लाऊज अजिबात छान दिसणार नाही. त्यासाठी अगदी सावकाशपणे गळ्याला प्रॉपर अशी दापटीप देऊन घ्यायची. आणि बघा किती परफेक्ट अशी आपण दापटीप इथे देऊन सुद्धा घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं बघा, लगेचच आपण दुसऱ्या साईडचा गळा सुद्धा रेडी करू शकलो असतो, पण त्याआधी आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घेऊयात. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा खरं तर आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली बघा जोडून झालं. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो इथे कट करून परफेक्ट असा पार्ट आपल्याला हा रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. सो म्हणूनच पुढचं स्टिच करण्याच्या आधी मेन फॅब्रिक अस्तर जोडून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित हा पार्ट आपण रेडी केला. यानंतर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा स्टिच करायचा आहे. सो सगळ्यात आधी आता इथे गळ्याला दापटीप द्यायची आहे. आणि इथे सुद्धा दापटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण फिनिशिंगसाठी हा खूपच महत्वाचा पॉइंट आहे. तर हा तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायचाच आहे. तर बघा गळ्याचा शेप किती परफेक्ट आलेला आहे. आता इथे सुद्धा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेऊयात. आता हे जोडताना जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं तर आहेच आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि बघा फायनली अस्तर मेन फॅब्रिक जोडून झालं. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट असा पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे, जेणेकरून आपलं परफेक्ट फिनिशिंगचं इथे रेडी होईल आणि पुढचं स्टिच करणं आपल्याला इझी जाईल. कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की
अस्तरवर परफेक्ट कटिंग असते, पण मेन फॅब्रिक एक्स्ट्रा असतं. त्यामुळे फायनल स्टिचिंग जेव्हा स्टार्ट होते त्यावेळेस आपल्याला ते एक्स्ट्राचं कटच करावं लागतं. आणि बघा हे दोन्ही पण पार्ट्स किती छान प्रॉपर असे आपले तयार झालेले आहे. आता ही नॉट बऱ्यापैकी मोठी आहे, तर मी थोडंसं कट करून घेतलं, कारण एवढं मोठं याची गरज नाहीये. आता पुढची महत्वाची स्टेप आहे. ज्यावेळेस तुम्ही हुक लूप पट्टी फ्रंट पार्टला न लावता हा ब्लाउज स्टिच करता त्यावेळेस गोष्टी खूप सोप्या असतात, पण ज्यावेळेस आपल्याला हुक लूप पट्टी लावायची असते अशा वेळेस सेंटरपासून कट करावं लागतं. तर आता आपण कट केलेलं आहे. आता आपल्याला याला हुक लूप पट्टी लावायची आहे. खरं तर ना आपल्याला कटोरीचा साईड पार्टला म्हणजे प्रिन्सेसचा कटोरी पार्ट साईड पार्टला जोडायचा आहे, पण त्याआधी आता हे डिझायनर आहे, सो म्हटलं आधी आपण हुक लूप पट्टी लावून घेऊयात. सो त्यासाठी बघा हे फॅब्रिक घेतलेलं आहे. तर हे जे फॅब्रिक आहे ते हे अस्तरचं घेतलेलं आहे. ब्लाउज पीसचा जर एक्स्ट्राचा पार्ट तुमच्याकडे असेल कपडा तर तुम्ही इझिली तो यूज करू शकतात. आता बघा हुक लूप पट्टीसाठी आणि लूप पट्टी दोन्हींसाठी आपण इथे पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहे. खरं तर हुक पट्टीसाठी डबल फोल्ड करून बघा ही 1 इंचाची म्हणजे टोटल 2 इंचाची आहे. डबल फोल्ड केले की 1 इंच होते. आता ह्या साईडला आपली हुक पट्टी आहे, तर त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करत पट्टी ठेवायची. पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायची आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. ठीक आहे. आता दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला ही एक पट्टी आतल्या साईडने अजून एकदा फोल्ड करायची आणि वरच्या साईडला टीप मारायची आहे. थोडंसं एकसारखं डिस्टन्स ठेवत, म्हणजे फायनल आपली इथे हुक पट्टी तयार झालेली आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या हुक पट्टी ही आतल्या साईडने असते, त्यामुळे स्टिचिंग करताना सगळ्यात आधी आपण ती वरती स्टिच करतो आणि मग आतमध्ये फोल्ड करतो. आता आपल्याला लावायची आहे लूप पट्टी. दुसऱ्या साईडला आहे लूप पट्टी. तर इथे सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे की लूप पट्टी आपली 1 इंचाची एक्स्ट्रा असते, वरच्या साईडला असते, त्यामुळे ती लावताना सगळ्यात आधी खालच्या साईडला लावायची. तर खालच्या साईडला ठेवलेली आहे. पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत सिंपल टीप मारून घ्यायची. त्यानंतर ही पट्टी आपल्याला बघा या पद्धतीने फोल्ड करायची, म्हणजे छान ब्रॉडमध्ये आपली लूप पट्टी तयार होती. मोजून घ्यायची 1 इंचाची, ती एक्स्ट्राच झाली पाहिजे, ती आपल्या ब्लाउजवर येता कामा नाही, नाहीतर मग आपला ब्लाउज बिघडू शकतो. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. आणि इथे टीप मारल्यानंतर त्याच्या शेजारी अजून एक टीप मारायची आहे, म्हणजे 2 टीपच्या मध्ये आपल्याला लूप्स करता येतील, कारण की आपण साध्या सुई धाग्यानेच लूप बनवत असतो. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मशीनवर सुद्धा इझिली तयार करू शकता. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपली हुक पट्टी आणि लूप पट्टी दोन्हीही इथे लावून झालेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत हुक लूप पट्टी शेअर केलेली आहे. बरेचसे प्रॉब्लेम्स असतात की हुक लूप पट्टी व्यवस्थित लागली जात नाही, कारण की लूप पट्टी 1 इंचाची एक्स्ट्रा होतच नाही, त्यामुळे ते प्रॉब्लेम येतात की हुक लूप पट्टीमध्ये गॅप वगैरे येतो. सो तसं ह्या पद्धतीने जर तुम्ही हुक लूप पट्टी लावली तर तसं होणार नाही. आता बघा आपल्याला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट इथे जोडून घ्यायचं आहे. सो ते जोडताना टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोडताना खालच्या साईडनी नेहमी सुरुवात करायची, म्हणजे मुंड्याच्या साईडला जर थोडंफार एक्स्ट्रा झालं तर ते आपण कट करू शकतो आणि त्याने एवढा फरक पडत नाही. पण जर तुम्ही वरच्या साईडने जोडायला सुरुवात केली आणि खाली जर किंचितचं थोडंफार एक्स्ट्राचं झालं आणि ते जर आपण कट केलं तर आपल्या पफला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला हे 2 पार्ट्स जोडून घ्यायचे आहे. महत्वाचं म्हणजे जर परफेक्ट कटिंग असेल तर कमी जास्त पडण्याचा प्रश्नच नाही, कारण इथे तुम्ही बघू शकता बघा किती छान परफेक्ट आपलं तंतोतंत इथे पुरलेलं आहे. याचाच अर्थ आपली कटिंग परफेक्ट आहे. सो कटिंगचा व्हिडिओ बघून कटिंग करा तुम्ही माझ्या पद्धतीने, नक्कीच तुम्हाला पुढचे सोपं जाईल स्टिचिंग वगैरे आणि ते परफेक्ट सुद्धा नक्कीच येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन्ही पार्ट्स जोडताना अजिबात खेचायचं नाहीये, कारण खेचल्याने कपडा ताणतो. ताणलेला कपडा आपण एक्स्ट्रा कटिंग करू शकतो, म्हणजे करतोच, पण होतं काय अशामुळे फिटिंगला प्रॉब्लेम येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटिंगला जसं पाहिजे तसं कम्फर्टेबल ब्लाउज आपल्याला बसत नाही. सो तसं होणे, त्यामुळे हे दोन्ही पार्ट्स गोलाकार शेपचे असतात, ताणल्याने ताणतात, स्ट्रेचेबल कपडा असतो. सो त्यामुळे न ताणता अगदी सावकाश काळजीपूर्वक जोडून घ्यायचं. आणि बघा त्या जोडलेला असलेला पुन्हा एकदा डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची असते. खरं तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपलं दोन्हीही साईडचं कटोरी पार्ट, प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आणि साईड पार्ट जोडून झालेला आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. खरं तर ना ब्लाऊज कटिंग केल्यानंतर ह्या ब्लाऊजच्या स्लीव्ह सुद्धा मोठ्या होत्या, त्या पफ होत्या, त्यामुळे मग झालं काय की त्याला फॅब्रिक एक्स्ट्राचं लागलं पफसाठी. सो म्हणून मग अस्तरचा पार्ट खूप कमी उरलेला आहे, त्यामुळे इथे आता आपल्याला जॉईंट द्यावा लागला बघा.
साधारणतः 1 इंचाच्या ह्या पट्ट्या आहेत. 1 इंचाची कमरपट्टी सफिशियंट आहे आणि त्यासाठी काय आपल्याला स्ट्रेचेबल कपडा वगैरे काही लागत नाही, त्यामुळे मी इथे स्ट्रेट कपडाच घेतलेला आहे आणि तो जॉईन केला. ठीक आहे. आता बघा इथून ह्या पद्धतीने पट्टी ठेवायची आहे आणि टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे सिम्पली टीप मारून घ्यायची आहे. आता लूप पट्टीच्या साईडने ही पट्टी फोल्ड करायची आहे आतल्या साईडने, म्हणजे फिनिशिंगसाठी, आणि हुक पट्टीच्या साईडने सुरुवातीलाच करायची. डबल टिप देऊन लॉकही करायची आणि कंटिन्यू व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची. आता ही जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि ही पट्टी ह्या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा, मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्वाची टिप्स आहेत, ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. त्याचबरोबर ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर आतल्या साईडने आपण ह्या कमरपट्टीला हातशिलाई करत असतो. ठीक आहे. सो फायनली बघा, अशा पद्धतीने आपण हुकलूक पट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे दोन्ही साईडची अगदी परफेक्ट. आता हे जे काही नॉट आहे जे गळ्याला लावलेलं आहे तर याला सिंपल आपण फॅब्रिकचं लटकन बनवूयात. जर तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल किंवा डिझायनर रेडीमेड लटकन्स लावायचे असेल तर तुम्ही इझिली लावू शकतात. बट आपण नॉट पण इथे ना फॅब्रिकचीच बनवली होती. इथे सुद्धा जर तुम्हाला गोल्डन रेडीमेड लावायचे असेल तर तुम्ही इझिली लावू शकतात. आणि बघा, सिंपल छोटेसे लटकन आपण इथे तयार करून घेत आहोत. खरं तर लटकन डिझाईनची ना ही पद्धत खूप सोपी आहे. झटपट पण छान असे लटकन तयार होतात. सो सिंपल सोबर पद्धतीचे लटकन डिझाईन्स आपण इथे बनवून घेत आहोत. आणि जर तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे वेगळं काही बनवायचं असेल तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकन डिझाईनचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तर ते व्हिडिओ बघून तुम्ही तसे डिझायनर लटकन्स बनवू शकता. ठीक आहे. दोन्ही नॉट तयार झालेले आहे. इथे मी पिन लावून दाखवते की फायनली आपला खरं तर हा फ्रंट पार्ट इथे कम्प्लिटली स्टिच झालेला आहे. आता यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला गळ्याला लावायची आहे लेस. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. बट इथे मी छान अशी डिझायनर गोल्डन कलरची लेस घेतली. खरं तर गोल्डन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे ह्या लेसमध्ये. तसं मी तुम्हाला लावून झाल्यावर जवळून लुक दाखवेल, कारण की ह्या ब्लाऊजवर सुद्धा व्हाईट प्रिंट आहे आणि गोल्डन सुद्धा. सो त्यामुळे आपण दोन्ही कलर कॉम्बिनेशनची लेस इथे घेतलेली आहे. आणि इथे कानाकोपऱ्यावर लेस आपल्याला अगदी प्रॉपर व्यवस्थित काळजीपूर्वक फोल्ड करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की लेस लावण्याच्या आधी ना गळा खूप छान परफेक्ट असा दिसतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. सो तसं इथे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे आठवणीने कानाकोपऱ्यावर व्यवस्थित लेस फोल्ड करत लावायची आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय होतं, लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे आठवणीने लेसला दोन्ही साईडने टीप द्यायची. आता इथे बघा, सुरुवातीलाच आपण लेस थोडीशी फोल्ड केलेली आहे आणि मग बरोबर इथे लावायची आहे. आता इथे कोपऱ्यावर पुन्हा ती लेस आपल्याला फोल्ड करायची आहे. खरं तर इथे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो लक्षात राहू द्या, कारण बऱ्याचदा लेस व्यवस्थित लागली जात नाही. थोडा टाइम लागला तरी चालेल, पण प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावा, कारण की आपण खूप कष्टाने हा गळा इथे रेडी केलेला आहे आणि त्याचं जर का फिनिशिंग किंवा लुक बिघडलं तर त्याचा काही अर्थ राहणार नाही. सो आपण इथे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ही लेस लावून घेतली आणि म्हटल्याप्रमाणे लेसच्या दोन्ही साईडने आपल्याला टीप द्यायची आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली प्रॉपर असं आपली इथे लेस लावून झालेली आहे. दोन्ही साईडने आपण गळ्याला लावून घेतलेली आहे, कारण की जनरली आपण फक्त हुक पट्टीच्या साईडने लावतो, पण दोन्ही साईडचा हा काही गळा आहे, हा डिझायनर आहे, त्यामुळे मग मी दोन्ही साईडने लावून घेतलेला आहे. कारण की बऱ्याचदा आपण आता अशा डिझायनर फॅन्सी याच्यावरनं पदर वेगळ्या पद्धतीने घेतो, वन साईड घेतो आणि थोडासा चान्सेस असतात की तिकडच्या साईडचा गळा दिसू शकतो. सो या हिशोबाने मग मी दोन्ही साईडने लेस लावली आणि फायनली बघा, लेसमुळे आपल्या ह्या फ्रंट पार्टला किती सुंदर असं लुक आलेला आहे. छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. पप सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे आणि नक्कीच हा छानसा डिझायनर ब्लाऊज आपल्याला फिटिंगला खूप परफेक्ट असा बसेल. सो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा फ्रंट पार्ट स्टिच करा, कारण सध्या ब्लाऊजच्या पुढच्या ह्या डिझाईनची ना खूप ट्रेंड चालू आहे आणि ह्या पद्धतीच्या किंवा ह्या पॅटर्नच्या ब्लाऊजमुळे होतं काय की साडी अजूनच सुंदर फॅन्सी अशी दिसते. सो त्यामुळे मग अशी फ्रंट पार्टची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सो आता चला आपण पुढचा ब्लाऊज इथे स्टिच करायला सुरुवात करूयात.
आणि मी पुन्हा तुम्हाला सांगते की ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, त्याचबरोबर बॅकनेक डिझाईनचा आणि स्लीव्ज डिझाईनचा सुद्धा. ठीक आहे. सो या सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाईल. त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्यात आधी बॅक पार्ट ह्या पद्धतीने ठेवायचा. त्यानंतर तुमची ब्लाऊजची जी उंची आहे त्याची मार्किंग करायची. तर इथे मी 13 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर यावर फ्रंट पार्ट आपल्याला ठेवायचा आहे उलटा. ठीक आहे. म्हणजे बॅक पार्ट ठेवायचा आहे सरळ आणि फ्रंट पार्ट ठेवायचा आहे उलटा. आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे अगदी बरोबर तेवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. लक्षात राहू द्या, शोल्डरला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून आपलं शोल्डर व्यवस्थित पॅक व्हावं आणि तिथून शिलाई निघायला नको. सो बघा, मग फायनली दोन्ही साईडने आपण इथे शोल्डर जोडून घेतलं, ते सुद्धा डबल टिप देऊन. ठीक आहे. आता बघा, ह्या पद्धतीने तो ओपन करायचा आणि किंचितचं जर तुम्हाला कुठलं साईडचं एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते कट करून व्यवस्थित सेट करायचं. एकदम किंचित होतं एक साईडचंच, तर ते मी करून घेतलं. सो अशा पद्धतीने आपलं इथे शोल्डर जोडून झालेलं आहे. आता आपल्याला इथे बाही जोडायची आहे. त्यासाठी काय करायचं बघा, सेंटर पॉइंट बरोबर मॅच करायचा. कमरेच्या साईडला बघा, जेवढं कमी आहे ना बरोबर त्या लेवलमध्ये मार्किंग केलेली आहे, कारण की जेवढं फ्रंट पार्ट आहे त्याच लेवलमध्ये बॅक पार्ट आपल्याला घ्यायचं आहे आणि ते जोडून बघायचं बरोबर येतंय की काय. जर किंचितचं कमी जास्त असेल तर मग ते कट करून सेट करायचं. पण इथे अगदी व्यवस्थित आहे. फक्त नाही, इथे आपण जॉईन करताना किंचितचा कोपरा निघला तर तुम्ही नॉर्मल कट करून घेतला. आता आपल्याला इथे बाही जोडायची. बघा, आता हा पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर ही बाही ठेवायची आहे ह्या पद्धतीने उलटी. तर ती चेक करून बघायची पुरते की नाही. तर आपल्याला ती पुरत नाहीये, तर आपल्याला इथे थोडंसं जॉईंट द्यावं लागणार आहे. तर बाही जोडण्याच्या आधी जॉईंट दिलं तर बेटर आहे, किंवा अर्धी जोडल्यानंतर किती हवं आहे तसंच केलं तरी चालेल. आता ही पफची बाही आहे आणि ज्यावेळेस पफ किंवा डिझायनर बाही असते तर ती नेहमी सेंटर पासून अलीकडे आणि पलीकडे जोडून घ्यायची, जेणेकरून आपला पफ अगदी बरोबर मध्यभागी येतो, किंवा जी काही डिझाईन आहे तर ती सुद्धा अगदी मध्यभागी येते. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं 5 इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची. अजून महत्वाचं म्हणजे बाही जोडताना ते अजिबात खेचायची नाहीये, कारण काय होतं, खेचल्याने स्ट्रेचेबल असते ना ती गोलाकार शेप, तर ती ताणली जाते आणि ताणल्याने काय होतं की आपल्याला बाही तर पुरतेच, पण कधी कधी आपण एक्स्ट्राची कट करतो आणि त्यामुळे फिनिशिंगलाही प्रॉब्लेम येतो आणि फिटिंगला सुद्धा आपल्याला बाही व्यवस्थित बसत नाही, खूप अनकम्फर्टेबल फील होते. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक बाही न खेचता जोडून घ्यायची. सो बघा, मग सेंटर पासून अलीकडे जोडली होती, लगेच पलीकडे जोडून घेतली. अगदी परफेक्ट अशी बाही आपली इथे जोडून झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण जोडून घेऊयात. त्याआधी आपण इथे चेक केलं की बरोबर मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही, आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट साईडने व्यवस्थित पुरत आहे की नाही ते. ठीक आहे. आता एक साईडचे जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण जोडून घेऊयात. तर बघा, ही बाही सुद्धा आपण सेंटर पासून जोडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे होतं काय की अजिबात ती पुढे मागे होत नाही, किंवा झाली तर पुन्हा आपल्याला उसवावं लागत नाही. त्यामुळे मग आपण आधीच व्यवस्थित सेंटर पासून अलीकडे पलीकडे जोडून घेतो, म्हणजे मग आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित मध्यभागी बाही जोडता सुद्धा येते, जेणेकरून फिटिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम राहत नाही. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आपण इथे दुसऱ्या साईडने सुद्धा ही बाही जोडून घेतलेली आहे. आता महत्वाचं म्हणजे बघा, दोन्ही साईडने आपल्याला किंचितसं ना इथे बाही कमी पडलेली आहे, तर तिथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर तो जॉईंट आपण देऊन घेऊयात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही पण बाहींना आपल्याला डबल टिप द्यायची आहे. ऍक्च्युली आता हा ब्लाऊज आज स्टिच करताना मी जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे, कुठे लॉक करायचं आहे, तर तिथे तुम्ही आठवणीने डबल टिपही द्यायची आहे, लॉकही करायचे आहे, कारण ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला खूप कामी येणार आहे. कारण बऱ्याचदा त्या छोट्या मोठ्या चुका होतात, ब्लाऊज घातल्यानंतर लगेच उसवतो किंवा थोडं वापरल्यानंतर उसवतो. सो तसं होऊ नये त्यासाठी काही ठिकाणी आपल्याला डबल टिप देणं गरजेचं असतं. सो तिथे मग डबल टिप देऊन घ्यायची. आणि फायनली ह्या बाहीला सुद्धा आपण दोन्ही साईडच्या डबल टिप दिलेले आहे. जिथे जॉईंट द्यायचं होतं थोडंफार तिथे सुद्धा जॉईंट देऊन झालेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडच्या बाह्या जोडून झालेल्या आहे. आता आपल्याला बरोबर फिटिंगचा पॉइंट पुढचा आहे तर तो चेक करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईडनी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट बरोबर व्यवस्थित येतोय की नाही तर तेही चेक करायचं आहे. एवढंच नाही तर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, मुंड्यातले जॉईंट सुद्धा आपले खालीवर व्हायला नको. तर बघा, इथे मी मार्किंग करते, कमरेचा पार्ट कुठपर्यंत येतोय ते असं
आणि आता आपल्याला कडेकडेने आधी एक टीप मारून घ्यायची, म्हणजे ब्लाऊज सरळ असतानाच ही टीप मारायची आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा कडेकडेने बरोबर एकसारखं पकडत सिम्पली टीप मारायची आहे. आणि ही टीप मारताना मुंड्यातले जॉईंट अजिबात खालीवर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण ते आता परफेक्ट आलं तर पुढची फिटिंग टाकताना अजून परफेक्ट येणार आहे. आणि बघा मग टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे मी कट करून घेते. सो बघा मग फायनली अगदी स्ट्रेट असा आपला हा पार्ट इथे तयार झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपल्याला इथे तयार करायचा आहे. सो बघा मग कमरेला साईडला, खालच्या साईडला, बॅक साईडला एक्स्ट्राचा होता. ऍक्च्युली ते एक्स्ट्रा असतंच, कारण कटिंग करताना आपण कमरेचा पार्ट कॅल्क्युलेट केलेला नसतो, फ्रंट पार्टला केलेला असतो. ठीक आहे. आणि मग ते ही फिटिंग टाकताना आपण किंचितचं कट करतो. आता सिंपल ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि बघा हा पार्ट सुद्धा किती परफेक्ट असा सरळ रेडी झालेला आहे. आता आपल्याला टाकायची आहे फायनल परफेक्ट अशी फिटिंग. सो त्यासाठी आपल्याला हा ब्लाऊज उलटा करायचा आहे, तर आपण इथे उलटा करून घेऊयात. त्याचबरोबर इथे साईडने व्यवस्थित सेट करायचा आहे, कारण कसं आहे ना इथे बाहीला जॉईंट दिलेला आहे, त्यामुळे तो थोडासा इथे जाड झालेला असेल, तर त्या गोष्टीकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित ह्या पद्धतीने सेट करून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर सेंटरला हुक पट्टी ठेवायची आहे. लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायची आणि मग पिन लावायची, एक खाली आणि एक वरती, जेणेकरून आपल्याला फिटिंगची मार्किंग करताना की फिटिंग टाकताना पार्ट्स हलणार नाही आणि आपली फिटिंग अगदी परफेक्ट येईल. कारण थोडा जरी पार्ट हलला तरी सुद्धा फिटिंग कमी जास्त होऊ शकते. सो तसं इथे आपल्याला होऊ द्यायचं नाही. आता सगळ्यात आधी आपल्याला छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची. तर बघा हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर 8 चौक 32, तर इथे मी 8ला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडने सुद्धा मार्किंग करायची. हुक पट्टीपासून टेप ठेवायचा. 28ची कमर आहे, 7 चौक 28, 7ला मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला फक्त एवढंच आहे की लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा. छातीचा चौथा भाग आणि कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची. तुमची जी साईज असेल त्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर दंडघेरची मार्किंग करायची आहे. तर तुमचा दंडघेर किती असेल त्याचं निम्म घ्यायचं. तर इथे मी 4.25 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम तीच मार्किंग आपल्याला इथे दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित सेट करायचं आहे, एकसारखं पकडायचं आहे, कारण की आपल्याला फिटिंगला बाहीला काहीच प्रॉब्लेम यायला नको. आणि इथे सुद्धा मी 4.25ला मार्किंग करून घेतली. आता हे 3 पॉईंट म्हणजे दंडघेरचा, छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग, हे तिन्ही पॉईंट पट्टीच्या सहाय्याने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. सो बघा मग इथून मी पट्टी ठेवलेली आहे आणि तिरकी टीप टाकून घेतली, तिरकी पण स्ट्रेट, आणि त्याला अटॅच पुन्हा दंडघेरची मार्किंग. ठीक आहे. सो बघा ही फिटिंगची लाईन आपली अगदी परफेक्ट अशी सरळ आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा टाकून घेऊयात. खरं तर सरळ म्हणजे ती तिरकी सरळ असते. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की सरळ कशी येणार आहे. सरळ म्हणजे ती तिरकी सरळ असते, नाही तर बऱ्याचदा मुंड्यामध्ये आतल्या साईडने होते किंवा बाहेरच्या साईडने निघते. तर तसं न होता मुंड्यातला पॉईंट, दंडघेरचा पॉईंट, कमरेचा पॉईंट अगदी परफेक्ट मॅच होतो आणि अशा पद्धतीची स्ट्रेट लाईन तयार होते. त्याचबरोबर मुंडा सुद्धा एकदा चेक करायचा आहे, बरोबर आहे की नाही. इथे आपला फिटिंगचा मुंडा होता 7, तर तो परफेक्ट आलेला आहे. याचाच अर्थ आतापर्यंत फिटिंगची केलेली मार्किंग अगदी परफेक्ट आहे. आता पुढची महत्वाची स्टेप ती म्हणजे जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारायची. आता टीप मारताना सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं. त्याचबरोबर टीप मारताना मुंड्यातले जॉईंट अजिबात खालीवर होणार नाही याचा अंदाज घ्यायचा आहे आणि अगदी सावकाशपणे आपल्याला टीप मारायची. त्याचबरोबर कमरेची जी काही कमरपट्टी आहे तर ती आतल्या साईडने थोडी फोल्ड करायची. आपण ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर तिथे हातशिलाई करणार आहोत. अशा पद्धतीने बघा अगदी सरळ आपली टीप आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे टीप टाकायची आहे. जर जोडताना काही प्रॉब्लेम आला तर पुन्हा एकदा चेक करायचं. तर बघा इथे 7 इंच जिथं आहे तिथे डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. कमरेच्या साईडला सुद्धा आणि दंडघेरच्या साईडला सुद्धा डबल टीप देऊन लॉक केलं की बरोबर जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला अगदी सावकाश काळजीपूर्वक टीप मारायची आहे. त्याचबरोबर टीप मारताना मुंड्यातले जॉईंट खालीवर तर होत नाहीये ना, तर हे सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. बाही वगैरे अगदी व्यवस्थित सरळ पकडायची आहे, कारण की ह्या बाहीला पफ आहे. पफ असला की फिटिंग करताना खूप प्रॉब्लेम्स येतो, त्यामुळे ते बरोबर व्यवस्थित सरळ पकडायचं. पफ एक्स्ट्राच असणार आहे, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाहीये. आणि इथे फायनल टीप मारून घेतली आणि इथे सुद्धा बघा
डबल टिप देऊन लॉक केलेला आहे. ठीक आहे. सो आता दोन्ही साईडनी परफेक्ट अशी फिटिंगची टिप टाकून झाली. त्यानंतर पाव इंचाच्या अजून 2-3 एक्स्ट्राच्या टिपा आपण टाकत असतो. सो त्या मी नंतर टाकते. आधी तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते कसा रेडी झालेला आहे कसा नाही ते. आणि बघा इथे फिटिंग वगैरे अगदी परफेक्ट सरळ आलेली आहे. मुंड्यातले जॉईंटही सरळ आलेले आहे. फिटिंगची लाईन सुद्धा अगदी परफेक्ट सरळ आलेली आहे. त्यानंतर आता हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित करून घेऊयात. कारण की कसं ना हा पफ आहे, पफ बाही असली ना की तो खूप असा वरती ना एक्स्ट्राचा असतो, तो घातल्यावर व्यवस्थित दिसतो पण असा ठेवताना बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्याला अजिबात घाबरायचं नाही, घातल्यावर तो तुम्हाला परफेक्ट बसणारच आहे. ठीक आहे. आता इथे पिना लावून तुम्हाला मी जवळून लुक दाखवते की आपला हा छानसा डिझायनर ब्लाऊज कसा रेडी झालेला आहे. सो बघा मग फायनली छान अशा लॉंग पफ स्लीव्ह सहित मस्त असा डिझायनर फ्रंट नेक सहित आपला हा फॅन्सी लुक मधला ब्लाऊज कम्प्लीट स्टिच झालेला आहे. या नॉट वगैरे सगळं मस्त व्यवस्थित, त्याचे लटकन्स वगैरे सुद्धा छान रेडी झालेले आहे. आणि बघा फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे. मुंड्यातले जॉईंट अजिबात खालीवर झालेले नाहीये. याचाच अर्थ आजच्या ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन सगळं अगदी परफेक्ट आपल्या आलेलं आहे. त्यामुळेच ब्लाऊज अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे. पफ सुद्धा खूप सुंदर व्यवस्थित आलेला आहे आणि नक्कीच हा ब्लाऊज आपल्याला फिटिंगला खूप छान बसणार आहे. आणि बघा मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊजच्या गळ्याला, पुढच्या गळ्याला जी काही डिझाईन बनवलेली आहे त्यामुळे खरं तर ब्लाऊज आपला छान फॅन्सी दिसतो. आणि या फॅन्सी ब्लाऊजमुळे आपली साडी सुद्धा अजून उठून दिसणार आहे. सो असा ट्रेंडिंग ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग अँड स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा डिझायनर फॅन्सी ब्लाऊज सहज स्टिच करता यावी यासाठी. सो अशा पद्धतीचा ब्लाऊज नक्की स्टिच करा आणि ह्या छानशा डिझायनर ट्रेंडिंग न्यू ब्लाऊज डिझाईनची किंवा न्यू डिझायनर ब्लाऊजची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपला आजचा हा छानसा फॅन्सी ब्लाऊज सहजच आवडला असेल. ठीक आहे. सो मग पुन्हा मी एकदा सांगते की ह्या ब्लाऊजच्या कटिंगची, बाही डिझाईनची, बॅकनेक डिझाईनची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेला आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.